मी आहे सोनम तुमच्यासाठी घेऊन आले आहे खूप छान गोष्ट जिचे नाव आहे गुणांचे सौंदर्य. एकदा एका शाळेमध्ये नवीन मुलगी येते. तिचे नाव असते गुड्डी. ती काळी सावळी आणि गुटगुटीत असते, पण खूप भित्री असते आणि कधी-कधी बोलताना खूप अडखळत असते. आणि तिचे बोलणे जेव्हा बाकीच्या मुली शाळेतल्या ऐकतात, तेव्हा त्या सर्वजण तिला हसतात. तिला चिडवतात. आता ती कुणाबरोबरही बोलत नाही, फक्त अभ्यास करते. बाकीच्या मुली मुद्दामूनच तिच्याजवळ येऊन म्हणतात, "ए काय गं, तू बोलत का नाहीयेस आमच्याशी? आता आपण खेळणार आहोत ना?" आणि खेळाच्या मैदानावर त्या सर्वजण तिला म्हणतात, "ए काय गं, तू बोलत नाहीयेस? तू बोलतेस ना, आम्हाला खूप मजा येते, खूप हसू येतं आणि तू कशी गं फुटबॉलसारखी गोल-गोल आहेस?" आणि सर्वजण तिला शाळा सुटल्यावर सुद्धा चिडवतात. तिला खूप वाईट वाटते. ती घरी जाते, आपल्या आईला सांगते, "आई, मी उद्यापासून नाही जाणार शाळेत." आणि रडू लागते. "मला नाही जायचे." मग तिची आई तिला जवळ घेऊन म्हणते, प्रेमाने विचारते, "पण शाळेत का नाही जाणार? काय झालं आहे?" तेव्हा ती म्हणते, "सर्व मुली मला खूप चिडवतात. मला सर्वांसारखं बोलता येत नाही. जशी मी तुझ्याबरोबर बोलते, घरात बोलते आणि तिथं मला येतच नाही. सर्वजण माझी मस्करी करतात, मला हसतात. मी नाही जाणार शाळेत. मी कधीच नाही जाणार." आणि ती रडू लागते. गुड्डीची आई तिला समजावते, तिला बोलते, "अगं तू पहिला शांत हो आणि हे बघ तुझ्यासाठी मी तुझ्या आवडीचा लाडू केला आहे. तू खाणार की नाही?" ती म्हणते, "नाही, मी काही सुद्धा खाणार नाहीये." तिची आई म्हणते, "नाही जर खाल्लास ना, तर मी पुन्हा तर देणार नाहीच आहे आणि तुला गोष्ट सुद्धा नाही सांगणार." आणि तिची आई किचनमध्ये काही कामासाठी जाते. गुड्डी हळूच त्या लाडूकडे पाहते. किती छान गोल गरगरीत, एकदम सुंदर दिसत असतो. बदाम, मनुके लावलेले असतात. ती पटकन उचलून घेते आणि खाऊन टाकते. तिला लाडू खूप आवडतो. आता तिचा मूडसुद्धा खूप छान होतो. ती आईजवळ जाते आणि म्हणते, "ऐक, लाडू खूपच छान होता. तू तुझे काम नंतर कर ना." मग तिची आई तिच्याजवळ येते आणि म्हणते, "काय झालं बोल?" गुड्डी म्हणते, "अगं आई, मला सर्वांसारखं बनव ना. म्हणजे बाकीच्या मुली कशा छान दिसतात आणि किती पटापट बोलतात, तसं मला पण शिकव ना. म्हणजे मला पण कोणीसुद्धा हसणार नाही." तेव्हा तिची आई म्हणते, "अगं, देवाने सर्वांना वेगवेगळे रंगरूप दिले आहे. पण चांगले वागणे आपल्या हातात आहे ना. आपल्यातील कला, गुण, कार्याने, कर्तृत्वाने कुणी पण मोठे बनते आणि लोकप्रिय. सुंदरता कधीही या गोष्टीच्या आड येत नाही, कर्तृत्वाच्या कधीही आड येत नाही. अगं, देवसुद्धा काळे असतात. निळसर रंग असतो त्यांचा. ते काही गोरे नसतात तरीसुद्धा किती सुंदर दिसतात ते. आणि जगातील कितीतरी लोक जे रूपाने सुंदर नाहीत, गोरे नाहीत, पण अतिशय कर्तृत्ववान आहेत, लोकप्रिय आहेत. आता तू सुद्धा खूप हुशार आहेस, छान आहेस. तुला गाणी म्हणायला येतात, जशी तू घरी म्हणतेस. डान्ससुद्धा छान करतेस आणि चित्रकार आहेस तू. तुझे चित्र तर किती सुंदर असतात. आपल्यामध्ये असणाऱ्या कलागुणांना समजून घे आणि स्वतःवर विश्वास ठेव. जेव्हा तुझ्यामध्ये आत्मविश्वास येईल, तेव्हा तू सर्वांबरोबर खूप छान बोलू शकतेस, जशी तू आमच्याबरोबर बोलतेस. मनातील भीती काढून टाक.
जसं आई-बाबा आणि जवळच्या लोकांबरोबर बोलताना किती छान बोलतेस तू. तसंच तू प्रयत्न केलास, तर तू बाहेरसुद्धा, शाळेतसुद्धा खूप छान बोलू शकतेस. अजिबात घाबरू नकोस आणि कोणी चिडवल्याने वाईट वाटून घेऊ नको. तुझी खरी ओळख जेव्हा सर्वांना होईल, तेव्हा तुला कुणीही चिडवणार नाही. तुझ्याशी मैत्री करतील, तुझी माफीसुद्धा मागतील. आणि तू कायम स्वतःला सांग, की तू छान आहेस आणि सर्वांशी छान वाग. तू सर्वांची आवडती बनशील, जशी आत्ता आमच्या सर्वांची लाडकी आहेस. गुड्डीला आईचे बोलणे पटते. ती आईला मिठी मारते आणि म्हणते, "हो आई, मी उद्या जाणार आहे शाळेत आणि तुझे सर्व बोलणे मी लक्षात ठेवले आहे आणि मी तशीच वागणार." आणि ती दुसऱ्या दिवशी शाळेत जाते. टीचर म्हणजे शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना अगदी छान आत्मविश्वासाने उत्तर देते. सर्वजण आश्चर्याने तिच्याकडे पाहतात आणि कौतुकही करतात. तिला चिडवणाऱ्या मुलींना सुद्धा ती अभ्यासात मदत करते, चित्र काढायला मदत करते. त्यांनी आपल्याला चिडवलं आहे म्हणून राग मनात धरत नाही. आणि तिचा तो छान स्वभाव पाहून त्या मुलीसुद्धा हळू-हळू तिच्या खूप मैत्रिणी बनतात आणि ती सर्वांची आवडती बनते. आता तिला कुणीही चिडवत नाही. उलट सर्वजण तिचे कौतुक करतात आणि ती आत्मविश्वास आल्यामुळे अगदी छान बोलते. तात्पर्य आपल्यातील दोष दूर करण्यासाठी आत्मविश्वास आणि प्रयत्न दोन्ही जरुरी आहे. गुणांचे सौंदर्य कधीही नष्ट होत नाही. तर तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर पण करा, लाईक कमेंट्स करा. पुन्हा भेटूया नवीन स्टोरीमध्ये.